दामल्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती एका विशिष्ट हेतूने. ही कथा ऐकल्यावर पाहिल्यावर दामले जर तुम्हाला भेटले तर त्यांना माझा एक महत्वाचा निरोप द्यावा. हा गृहस्थ कोल्हापूरला गेलाय. तिकडे गेल्यावर तार करतो म्हणाला होता. कमीत कमी पत्र पाठवी, कंपनीच्या खर्चावर फोन करेल. पण दामल्याची तार नाही, पत्र नाही की फोन नाही. त्यामुळे कोल्हापुरात याचं कसं काय चाललंय याची आजही मला कल्पना नाही. तर ही कथा सांगायची एवढ्या करता, जुन्या आठवणी काढायच्या एवढ्या करता. दामले जर तुम्हाला भेटले तर त्यांना सांगा, काळे आजही तुमच्या पत्राची वाट बघतायत. आम्ही दोघं एकाच बँकेत कामाला होतो. दामले आमच्याकडे कॅशियर. आता कॅशियर म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर कितीही मोठा नोटांचा गठ्ठा दिला तरी भराभरा नोटा मोजणारा माणूस दिसतो. पण दामल्यांना नोटा मोजता येत नाही. या गृहस्थाला नोटांचा गठ्ठा बघितला की घाम फुटतो. करंबेळकर का? हो. काढायचेत? मग काय भरायचेत का? स्लिप बघा ना कुठली आहे. कसे नेणार? तुम्हाला काय करायचं? अहो मी खिशातनं नेईन. 25,000 रुपये तुम्ही खिशातून नेणार? ते बँकेत ठेवण्यापेक्षा बरं ना खिशातनं नेलेले. द्या लवकर, वेळ नाही मला. थोडा वेळ थांबा ना, मला जरा मोजायला वेळ लागतोय. हे बघा मला अजिबात वेळ नाहीये. ते बंडल दिसतंय. कुठे बंडल? हा ते अहो नाही, ते बंडल नाहीये. ते खरंय, खरं नोटांचं पुडकं आहे ते खरंच नोटांचं पुडकं मला द्या. हो पण देतो ना, पण ते खरंच खरं आहे बरं का. ते बंडल नाहीये. अहो तेच खरं, तेच द्या मला. अहो पण मला जरा मोजायला वेळ लागतो म्हणून सांग. तुम्ही जर प्लीज थोडा वेळ तिथे बसता का जरा? हे बघा बरं ठीक आहे, 1-2 मिनिटच मी वेळ देतो तुम्हाला. त्यापेक्षा जास्त वेळ नाहीये. लवकर द्या. चालेल प्लीज. थँक्यू. अकाउंट काढल्या बँकेत. एक एक नोट मोजत बसतो हा माणूस. अहो काउंटरवर लोकांची ही रांग लागते. मग आमच्यापैकीच कोणतरी त्याच्या मदतीला धावतो. सध्या मी मोकळा आहे, मी जातो. अरे तुझं प्रमोशन ड्यू आहे ना, घेऊन टाक. म्हणजे नोटा मोजायच्या भानगडीतून सुटका होईल. नाही रे, प्रमोशन घेतलं तर माझी बदली करतील ते. करू देत ना. काय सोनं लागलंय मुंबईला? तू मला सांग, तू ज्या बिल्डिंग मध्ये राहतोस त्या बिल्डिंग मध्ये पाणी येतं? तुला माझी परिस्थिती माहिती आहे ना बापू. गेली कित्येक वर्ष मी खालून पाणी भरतोय. मला माहिती आहे, म्हणूनच तर तुला सांगतोय. अरे पण मालकाने सेपरेट कनेक्शन दिलं होतं ना तुम्हाला? हो दिलं होतं ना. सेपरेट कनेक्शन दिलं होतं. म्हणजे पहिले 3 दिवस धोधो पाणी सुद्धा आलं. पण त्यानंतर त्या शेजारच्या गणपुल्यानं प्लंबरला बोलवून काय केलं कुणास ठाऊक. त्यानंतर त्या गणपुल्याच्या नळाला धोधो पाणी आणि माझ्या नळाला एक थेंब पाणी सुद्धा येत नव्हतं. अरे म्हणूनच म्हणतोय. अरे आता तू तरुण आहेस, तुझी बायको तरुण आहे, तुम्ही खालून पाणी भरू शकता. आणखीन काही काळ लोटल्यानंतर काय होणार आहे विचार केलायस का? नाही पण नकोच बापू. मुंबई सारखं शहर नाही रे. मला बदली नकोय. बदली नकोय म्हणून प्रमोशनही नकोय. आणि मित्र हो, हाच दामले जेव्हा बदली होण्याकरता धडपडायला लागला, हेड ऑफिसच्या चक्रा मारायला लागला, तेव्हा मला नवल वाटलं. एकदा पकडला एकट्याला आणि विचारलं, दामल्या साल्या मी सांगत होतो तेव्हा टाळत आलास, आता का रे गुपचूप चक्रा? त्यानंतर जी हकीकत त्यांनी मला सांगितली ती हकीकत 4 चौघात सांगायची की सांगू नये असा जसा त्याला प्रश्न पडला होता तसा मलाही अनेकदा पडला. कारण मी विश्वास ठेवला,
मी दामल्यांना ओळखतो म्हणून. दामले तसा पापभिरू. पापभिरू म्हणजे भित्रा, नाईलाजाने सज्जन राहिलेला. नाईलाजाने सज्जन म्हणजे धाडस नाही म्हणून सज्जन राहिलेला. अशा माणसांना थापाही मारता येत नाहीत. अर्थात हे काय, थापा त्यांनीच माराव्यात ज्यांची स्मरणशक्ती चांगली असते. कारण कोणती थाप कोणाला कधी मारली आहे हे आयुष्यभर लक्षात ठेवावं लागतं. तर हा माणूस माझ्याशी खोटं बोलणार नाही हे मला माहित होतं. म्हणूनच अलीकडे दामलेच्या आयुष्यात एक प्रश्न उभा राहिला होता. त्या प्रश्नाला जर कोणी खोटं बोललं असतं तर त्याला फार वेदना झाल्या असत्या. म्हणून हे दुःख तो कोणाला सांगू शकत नव्हता. प्रस्तावना जरा लांबलीच नाही का? ठीक आहे, थोडक्यात सांगतो. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. अच्छा, या 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 या, उद्या भेटू. अच्छा, नाटक नाही. अच्छा, भेटू. हो साहेब, अहो आवरा की पटपटा, बँक गावाचे बंद झाले. अरे तुम्हाला डिस्टर्ब करू नको रे, माझा हिशोब सारखा सारखा चुकतोय. किती कमी पडतात साहेब? 125 देणार आहेस? अहो टाका की आपल्या खिशामधलं, जल तर वाचल. हे बघ, वेळेचा सवाल नाहीये, हिशोब चोख लागला पाहिजे. हो अहो साहेब, आम्ही रोजच्याला आकडा लावतो, आज तुम्ही बी आकडा लावला असं समजा. हो, असं का? मग तूच असं समज ना की आज तूच आकड्याला डबल पैसे लावलेस म्हणून. ठीक आहे, हे घ्या माझ्याकडनं 50 रुपये. तू भी क्या याद रखेगा? हा, उरलेले माझ्याकडनं घ्या. चला दामले, आवरा लवकर. हो हो हो, ठीक आहे, हिशोब लागल्यावर देतो बरं का. आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे हा माणूस अफरातफर नाही करणार. अहो, खरी गंमत तर पुढेच आहे. त्या दिवशी म्हणजे त्या रात्री 11, 11:30च्या सुमारास दामले त्याच्या चाळीजवळ आला. नोटा मोजून मोजून बोट मोडून गेलेली आहेत. पाय पण दुखतोय. हे लिफ्टमन, लिफ्ट कोणासाठी केली आहे कुणास ठाऊक? चाळकरांसाठी की या लिफ्टमनसाठी? माझं नाव दादा दामले आहे. ज्याला कोणाला माझ्याशी बोलायचं आहे त्याने नावाने हाक मारा. शुकशुक करायची गरज नाही. तिथे बँकेत हाडहाड करतात आणि तिथे तुम्ही शुकशुक करू नका. दामले, थांबा. राम 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 असं म्हणू नका. हल्ली त्यांची जागा कन्फर्म नाहीये. तुम्ही कोण बोलताय? मी एक बोटे, जनार्दन एक बोटे. एक बोट नावाचा माणूस आमच्या चाळीत राहतच नाही. नसेल, आता नसेल, पूर्वी राहत होता. पण पण तुम्ही आहात कुठं? दामले, मी इथे तुमच्या पाठीमागे उभा. पण माझ्या पाठीमागे उभे आहात तर मग मला दिसत कसं काय नाही? भूत कोणाला दिसतात? सांगा ना, तो कोणाला दिसतात? पण तुम्हाला दिसलं कठडा. मी मगापासून इथं आहे. मी तुम्हाला काही केलं नाही? काही नाही केलं. मी तुम्हालाच भेटायला आलो. तुमचं माझ्याकडे काय काम आहे? सांगतो. दामले, तुम्ही ज्या खोलीमध्ये सध्या राहत आहात त्या खोलीमध्ये 15 वर्षापूर्वी मी राहत होतो. असाल नाही होतो. घरमालकाने तुम्हाला सांगितलं नसेल, कदाचित त्याला त्याची गरज वाटली नसेल, म्हणून मी तुम्हाला सांगतोय.
15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अजूनही तो सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे दामले. मी आणि माझी फॅमिली इथे राहत होतो. अचानक माझी नोकरीवरती बदली झाली. मग बदली झाली म्हटल्यानंतर मला तिथे जावं लागलं. मग जावं लागलं म्हटल्यानंतर आम्ही निघालो. घरातलं सगळं सामान उचललं, ट्रकमध्ये टाकलं. बायको आणि मुलांना उचललं, ट्रेनमध्ये बसवलं. आणि मग आपल्या सामानाबरोबर आपण नको का, म्हणून मग मी ट्रकमध्ये बसलो. ट्रक सुरू झाला, ट्रक जाऊ लागला दामले, ट्रक जाऊ लागला. आणि शेवटी ट्रक गेला सांगलीला. मला वाटतं सांगलीला ट्रक उलटा झाला, मी पालटा झालो आणि त्यात मी मेलो. फार भयंकर आहे हो, पण ते मी भोगलेलं आहे. त्यात मी मेलो. त्यानंतरच्या घटना अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत बरं का दामले. माझी बायको अशी मी मेल्याचं दुःख करत घरात बसून होती. मी असा छपरावर चढून ते सारं दृश्य पाहत होतो. ओ दामले, मला या एका गोष्टीचं अत्यंत दुःख होतंय की माझ्या बायकोचं माझ्यावर किती प्रेम होतं हे मी गेल्यानंतर मला कळलं. असं घरातलं सोडा, अरे विचार करा, बदली झालेल्या ठिकाणी घरातली सगळी माणसं अशी पोचतात आणि घरातला कर्ता पुरुष मात्र असा अर्धवट मरतो. मधल्या रस्त्यामध्ये त्याचा जीव जातो, तो गतप्राण होतो. कर्ता पुरुष बोला, काय करता? कोणीच काय करू शकलं नाही. बायको रडते, मी छपरावून पाहतोय. माझ्या डोक्यात विचार आला, माझा मुलगा कुठे गेलाय? तर माझा मुलगा, तुम्हाला सांगतो दामले, माझा मुलगा हॉस्पिटलच्या दारात उभा राहून माझी डेड बॉडी कधी बाहेर येते याची वाट पाहत होता. मी सुद्धा त्याच्या शेजारी उभा होता, कधी येते माझी डेड बॉडी बाहेर म्हणून. अहो पण हे कसं शक्य आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाच्या इतकी जवळ उभे होता आणि त्याला दिसला पण नाही, हे कसं शक्य नाही का? म्हणजे मगापासून तुमची वाट पाहत मी इथं थांबलोय. तुम्हाला मी दिसलो का? नाही, मी दिसलो का मी तुम्हाला? काही केलं तुम्हाला? काही नाही ना केलं. माझं तुमच्याकडे असं महत्वाचं काम आहे दामले. मेल्यानंतर माझी पुन्हा बदली झाली. बदली तुमची? हो, मेल्यावर भूतांना नोकऱ्या असतात. तुम्हाला अनुभव नसेल, मेल्यावर येईल तुम्हाला अनुभव. तर बदली झाली, मग मी इथे आलो. इथे आल्यानंतर म्हटलं राहायचं कुठं? कुलाब्यापासून ते कल्याणपर्यंत, चर्चगेट पासून ते बोरोलीच्या पुढे विरार पर्यंत सगळीकडे पाहिलं, कुठे जागा मिळाली. म्हणजे दोन्ही लाईनवर नजर ठेवून हार्बरवर फिरलो, कुठे काही मिळाली नाही जागा. परत निघालो, परत निघालो. पण मला एक सांगा, विचारा, भूतांना जागा लागते? हो, माणसांपेक्षा कमी पण भैयांपेक्षा जास्त लागते. माझ्या डोक्यात विचार आला, अरे 15 वर्षापूर्वी आपण या खोलीत राहत होतो. ही आपली स्वतःची जागा आहे दामले, ही आपली स्वतःची जागा आहे. मी ताबडतोब इकडे माझा मोर्चा बोलवला, मी ताबडतोब इकडे आलो. इकडे मी इथे आलो, पाहिलं माझी खोली. वाव दामले, काय करते? अत्यंत खुश झालो दामले मी त्या 2 खोल्या पाहून. त्यावेळेच्या त्या तशा दिसणाऱ्या 2 खोल्या, काय सुंदर, काय सुंदर ठेवल्या तुम्ही. मी जवळून पाहिलं, तुमचा मुलगा रमेश अभ्यास करत होता. फार गोड मुलगा हो तुमचा. तेवढ्यात माझं लक्ष स्वयंपाकघरात गेलं. मी स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं, तुमची बायको स्वयंपाक करत होती. उत्तम पदार्थांचे वास माझ्या नाकात भरले होते. बायकोही बरी आहे तुमची, बायको बरीच आहे तुमची. मग विचार केला, आपण इथे थांबायचं, तुमची वाट पाहायची. पण तुम्ही बँकेत गेला होता दामले, बँकेत गेला होता. म्हणून तर तुम्ही येईपर्यंत मी इथे बसून तुमची वाट पाहत होतो. मला सांगा ना आता तरी की तुमचं माझ्याकडे नक्की काय काम आहे? दामले, मला माझ्या घरात राहायला यायचंय. राहायला येऊ तिकडे राहायला येऊ हो का नाही सांगा. मी अडलेलं भूत आहे. मला नाही म्हणू नका. नाही म्हणणार असाल तर पटकन नाही म्हणू नका. हो म्हणणार असाल तर पटकन हो म्हणा. म्हणजे मला जाऊन माझ्या फॅमिलीला घेऊन यायचं. फॅमिली? हो. म्हणजे कोण आहे घरात? एक बायको आहे मला आणि 38 मुलं आहेत. 38? 27 वारली. कशानं? पुनर्जन्म मिळाला त्यांना. विश्वास बसत नाही ना? नाही. मेल्यावर बसेल.
आता मला सांगा, ही आम्ही 2 जण, आमची ती 38 मुलं, 27, आम्ही कुठे बेघर होणार ना? आम्ही कुठे राहणार? मला म्हणून या 2 खोल्यात आम्ही सगळे राहू शकू मी तिथे. पण तुम्ही आमच्या या छोट्याशा घरात कसं काय मावू शकाल? थांबले अहो, तुमच्या छोट्याशा घरात आम्ही तर सोडाच, मी तुम्हाला सांगतो 2-2.5 हजार भूत आनंदाने नाचू शकतील, राहू शकतील. माहितीये किती होतात सांगा? आम्ही 2, शिवाय ती आमची मुलं, ती वारलेली मुलं, शिवाय 2-2.5 हजार, म्हणजे टोटल मारा बँकेत आहात ना, टोटल मारा. राऊंड फिगर 3,000 पकडा ना. सांगा आम्ही आणि काळजी करू नका. थांबले सगळी भूतावळी इथं मी आणली ना, की सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देईन. अत्यंत प्रेमानं तुमच्याशी ती वागते. तुम्हाला अजिबात कसला त्रास होऊ देणार नाही. तुम्ही सांगाल ती सगळी कामं आम्ही करू. आम्हाला हाकलून देऊ नका. मी आणलेलं भूत आहे. एक सांगा, तुम्ही आम्हाला काय आणि कशी मदत करणार? डोळे मिटा. मी डोळे नाही मिटणार. मी डोळे नाही. माझ्यावर तुमचा विश्वास बसत नसेल, आम्ही चाललो. तसा विश्वास आहे हो, पण तुम्ही फक्त तोंडी सांगा ना. थांबले बँकेत चुकीचे हिशोब करून तुम्ही दमून घरी येता की नाही? मग तुम्हाला जिने चढवत नाहीत की नाही? लिप बंद असते की नाही? लिप म्हण झोपलेला असतो की नाही? मग अशा वेळी तुम्ही काय मी काही जिने चढणार, तो तुमचा त्रास मी वाचू शकतो. दामले तुम्ही फक्त या खालच्या चौकात यायचं आणि हाक मारायची, एक बोट आहे, की मी लगेच तिथे प्रकट होणार. आणि तुम्हाला असं अलगद उचलणार आणि उचलून हवेत वर 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 आमच्या पाशी घेऊन येणार. म्हणजे खोलीत मी असणार ना, तुमच्या घरी तुम्हाला घेऊन येणार. काही त्रास नाही. नको 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 नाही. काय की मी कशाचाही आधार न घेता असा चाळीतनं जर हळूच वर गेलो ना, तर चाळीतल्या सगळ्या लोकांना हार्ट अटॅक येलो. येऊ द्या, मी लगेच माझ्या कंपनीत त्यांना भरती करून घेईन. आमची सगळी हार्ट अटॅकचीच कंपनी आहे. नाही म्हणू नका. मग एक काम करूयात का, तुम्हाला लोकांची जर भीती वाटत असेल ना, तर आपण फक्त दोघं असतानाच मी हा प्रयोग करीन. चालेल? मी कोणाला दिसणारच नाहीये. मगाशी तुम्हाला कुठे दिसलो कठडा कठड बघत पण नाहीये तिकडे, बघत पण नाही. पण दोघं असू तरच चालेल. आणि तुम्ही सांगाल तेव्हाच, तुमची परवानगी असेल तेव्हाच. नाही, पण मला काय विचारायचं होतं की तुम्ही एवढं सगळं जर होतं, तुम्ही कुणाला दिसत नाही, तर मग तुम्ही गुपचूप का नाही येऊन राहिला आमच्या घरी? दामले चांगला प्रश्न विचारला. जिवंतपणी माणसावर जे संस्कार होतात ना, ते मेल्यावर सुद्धा जाता म्हणता जात नाही. माझा स्वभाव होता, माझं ते व्रत होतं. कुठल्याही माणसाला, अर्थात मी जिवंत असतानाची गोष्ट, कुठल्याही माणसाला त्याची परवानगी घेतल्याशिवाय कसलाही त्रास द्यायचा नाही किंवा मदत करायची नाही. नाहीतर हल्ली शेकडो घरामध्ये लाखो करोडो भूत आनंदानं नाचतायत की हे कुणाला माहिती आहे? राहायला येऊ का नको? या काय म्हणालात? काय म्हणालात? या ना, या ना, या. किती उशीर झालाय हे, म्हणजे अगदी अंत बघतात एखाद्याचा. 12:30 वाजून गेले. 3 वेळेला अन्न गरम केलं, अजूनही यांचा पत्ता नाही. कुठे आलात? अहो, काय हे तुमचं वागणं? कुठे गेला होतात बरं? माझ्या काळजाचं फार पाणी पाणी झालं. द्या ते. अगं बाई, अंगही गार पडलंय. अहो, काय झालं? मला जर प्यायला पाणी तरी आणून देशील की नाही? पाण्याला कधी नाही म्हटलंय का मी? पण ही काय मागायची पद्धत झाली? म्हणजे एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने ऐकलं ना, असं वाटेल अगदी शेवटचं पाणी मागताय. शेवटचं पाणी मागत नाही मी. अजून लाख वेळा पाणी पिणार मी. हो, आणते पाणी. लाख वेळा म्हणजे
हजार 10,000 10,000 100,000 म्हणजे 1,00,000 अशी रे हिशोब अजून तरी पक्का पाणी घ्या. कितीदा सांगितलंय एखाद्या चांगल्यापैकी डॉक्टरला दाखवा म्हणून. डॉक्टरला कशासाठी? अहो 6 जिने चढले तर ही अवस्था होतीये. 40 नंतर भरोसा नाही. हळू हळू. मला जास्त शहाणपणा शिकवू नको. तू आज जा बघू. आज जा. काय माणूस नाही. दरवाजा तरी बंद. अहो अहो अन्नाच्या गारगोट्या झाल्या. जेवताय ना? नाही मला 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 जेवायचं नाही. मी झोपणार आहे सर. मला जेवायचं नाही. नेहमीच आहे ना तुमचं. एक तर उशिरा येता. आपण तर हो म्हणून बसलो त्या एक बोट्यानं. आता येतील उद्या ती सगळी एक बोटे भूत. एकदा का घरात आली की परत नाही जायची. तरी ते एक बोटे सांगत होते की नाही म्हणायचं असेल तर आत्ता नाही म्हणा. पण कुठं अक्कल गेली होती कुणाच ठाऊक. आणि मला माहिती आहे ही भूत एकदा का घरात घुसली ना की ती कधी बाहेरच पडत नाहीत. म्हणजे भूताने एखादी जागा एखादं झाड एखादी विहीर पकडली ना की मग ती कधीच सोडत नाहीत. माहिती मला. म्हणजे अगदी आपल्या त्या बँकेतल्या साहेबासारखं. आवाज कसला आहे ना. बापरे. दामले मी एक बोटे. राहायला येऊ. दामले अहो चमत्कार घडलाय. आला का तो? कोण? नाही कोण नाही. तू काय काय कसला चमत्कार म्हणत होतीस? अहो चला ना आत दाखवते. काय झालं काय? पण नाही पण मला सांगशील की नाही? पाणी काकू काकडी नंतरची पाणी आलं. अरे गणपुलं तीनच दिवस पाणी भरलं होतं. आता आण कुठल्याही प्लंबरला आण रे. अहो आता ना मी घरातल्या सगळ्या बादल्या डबडी टोकऱ्या भांडी एकही वस्तू रिकामी सगळ्या वस्तू भरून ठेव. अरे गणपुले अरे फुल्या तुझ्या गणपुल्या. दामले एक बोटे तुम्ही आलात. नमस्कार. पण हा काय चमत्कार आहे? हा चमत्कार नाही आहे. हा नमस्कार आहे. नमस्कार. काय पाणी भरलत की नाही?
भरलं हा. पण देखबोटे हे म्हणजे इतके दिवस आमच्या घरात पाणी येत नव्हतं, आज अचानक कसं काय आलो? मी गणपुलेंच्या नळात जाऊन बसलो होतो. गणपुल्यांच्या नळात जाऊन बसलो होतो. हो. पण कसं काय म्हणतो? कसं काय म्हणजे? मी भूत आहे आणि भूत कुठेही बसू शकतात, कुठेही राहू शकतात. तुमच्या खिशात नाही बसून- नाही नाही, नको नाही. तुम्ही 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 त्या गणपुल्यांच्या नळातच जाऊन बसा, म्हणजे त्यांना परत पाणी मिळणार नाही. आता पाणी गेलंय दामले, म्हणून तर मी बाहेर आलो ना. तुम्हाला मजा पाहायची गणपुल्यांची? पाहायची मजा? कसली? या इकडे या 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 ते पहा. चला काढा 55 रुपये काढा चला. काय 55 रुपये काढा? हो. कसले कसले 55 रुपये? नळाला हात लावला की 55 रुपये घेतो तू? हो हा, घरी नळ आहे का तुझ्या? हो, मग. मग हात लावला की काय करतो? 55 रुपये घेतो? अहो, रोज संध्याकाळी आमची बायको बघा माझ्याकडनं पैसा काढून हप्ता घेते. वसुली का? अहो मला त्या पायपाव झोपवती पायपाव. पायपावर झोपतोस तू? हो. मावतो का? बघा त्याला काय पाईप एवढा पाव मी एवढा. चांगलंय. बरं हे घे. हे काय साहेब 5च अरे घे रे, ऍडव्हान्स आहे. हे काय साहेब असं काय? अरे बाबा, तू म्हणतोय नळाचं काम झालं, पाणी आलंय का घरात? येणार, पाणी येणार. मग पाणी आलं की घे ना वरची 50. हे काय साहेब हे बरोबर अरे नाही. काय रडतो रे बाबा तू? हे काय साहेब हा? गरीबाला कशाला काय? काय बरं, चला आणि इकडे दे इकडे दे. आता ती बी घेताय का काय? घेत नाही रे. हा, हे घे चल. साहेब हे चल काय? जा जा चल हे काय? इकडे. हा. उद्या पाणी येईल ना घराला? हो पाणी येणार. मग ठीक आहे, जा तू. अहो नाही आलं तर परत मलाच मी बोलवा. बोलवतो रे, जा तू जा. काय कशी वाटली मजा? मजा आली का नाही? आली. मग आपण एक बोटे तुम्ही आमच्यासाठी फार करताय हो. काय? हो, म्हणजे तुम्ही गणपुल्यांच्या नळात जाऊन बसता, म्हणजे तुमचं अंग किती अवघडच असेल नाही? छे छे, अंगाला काय होतंय? आम्हाला सवय असते, आम्ही कुठे जाऊ शकतो. हे पहा, इथे इथे बसू शकतो. आम्हाला सवय आहे, आम्ही कुठेही कसे बसू शकतो. हे बघा असे. माझ्या 2-4 मुलांना तर मी नळातच जागा दिली कायमची. हा. म्हणजे भूक लागली की बाहेर येतात, तहान लागली की नळात जातात. गणपुल्यांना आता कधीच पाणी मिळणार नाही. तुम्ही किती दिवस खालून पाणी भरलं? ते दिवस 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 म्हटलं तर 1 2 3 4 5 बघा, एका वर्षाचे दिवस 365 365 365. त्याच्या पुढचं वर्ष आलं लीप इयर, म्हणजे फेब्रुवारीचा एक दिवस कमी. 364 364 असे 4 असे 365 364 4 वर्ष धरून आपण टेंटेटिव्ह 4 वर्ष धरून ना. मग तो गणपुल्या तो भरेल 4 4.5 वर्ष खालून पाणी. कारण विचारा, माझी मुलं 4 वर्षात मोठी नाही काय होणार? मग त्यांना तो नळ चालणार नाही, पुरणारच नाही त्यांना. त्यांना वेगळा नळ. मग आणि मग जमलं मला तर मग मलाही होतील मुलं, त्यांना आपण पुन्हा त्या नळात बसू. मी एक विचारू का? हो विचारा की. म्हणजे असंच ना, जस्ट क्युरियोसिटी म्हणून. म्हणजे काय की म्हणजे तुमच्या राज्यामध्ये म्हणजे असा काही कायदा नाही आहे का? म्हणजे 1 या 2 बस, म्हणजे असं आपलं एक सहज विचारलं मी. आहे ना, आहे ना. पण ऍक्च्युअली तुमच्या राज्यासारखा कायदा नाहीये. तुमच्याकडे कसं 1 या 2 बस आहे की नाही? आमच्याकडे 1 या 2 ऍट अ टाइम बस असं आहे. ते गणपुले आलंय, गणपुले आले. आता काय? उठा उठा उठा. चला, हा छाती पुढे. छाती आहे का? काढा पुढे. हा अरे अरे म्हणतो तुझ्या घरात 2 पाणी, माझ्या घरात पाणी नाही काय? अरे तुझ्या घरात पाणी येत नाही, मला काय माहित? मी काय प्लंबर आहे? ते मला माहित नाही माझ्या घरात पाणी का नाही. अरे तुझ्या घरात पाणी काय येत नाही मला काय माहित नाही? मी इतके दिवस खालून पाणी भरलं, तू आता खालून पाणी भर. काय खालून पाणी भरत होता? तू जायचं ऑफिसला, तू ऑफिसला गेला की मी वहिनी बादल्या पाणी दिले त्यांना. आता शिव्या फुल्या 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 तुझ्या गणपुल्या, गणपुल्या तुझ्या फुल्या 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 फुल्या. अरे पाणी दिलेस म्हणून काय उपकार केलेस का रे? काय 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 बोल 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 आता का बदल? मुळा गाजर काकडी मळ्यातून बाहेर रे, मळ्यातून बाहेर. पुढे काय म्हणू, पुढे काय म्हणू, पुढे काय म्हणू? अरे गणपुल्या तुझ्या आणखी आणखी फुल्या फुल्या. अरे चल रे, अरे चल 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 रे. अरे तुझ्या मी
झोपेत आहात का तुम्ही अजून? काय झालं तुम्हाला? आणि आपण ठरवलेलं ना त्या माणसाच्या नादी नाही लागायचं, मग कशाला लागतंय त्याच्या नादी? बरोबर आहे, मी नाही नादी लागत, तू नादी लागत होतीस. बाटल्या भरून पाणी आणत होतीस ना. खोटं बोलतोय तो, काहीतरी आपलं खोटं बोलतोय. तो तुम्हाला चिडवायला बघतोय आणि तुम्ही चिडता ते चिडता वर भांडता. आवाज असं भांडायला कसं होतंय? परिस्थितीनं माणूस बदलतो. माहितीये मला बदलतो, पण कळेल का अशी कुठली परिस्थिती आलीये? ते तुला नाही कळायचं. काय करायचंय मला कळून? मला ते जुने दिवस आठवतात, तेवढं शल्य पुरे. उघडा सगळं पूर्वीचं उघडा. काय असं काय केलं होतं का मी? काय केलं होतं? आठवा जरा, आठवा. काय बोल. लग्नानंतर पहिल्यांदाच गेलो होतो चौपाटी. गेलो होतो पुढे भेळ खायला. खाल्ली. तिथे एकानं मवाल्याने चक्क धक्का दिलेला मला. अहो त्याला मारणं दूरची गोष्ट, आपण तिथे थांबलो सुद्धा नाही, सरळ टॅक्सी केली आणि आलो पळून घरी. आठवलं? कशाला पूर्वीचं उघडायचं ना. बरोबर आहे. तुलाही तुझा नवरा असा हिम्मतवाला व्हायला हवा होता ना. आता झालो की नाही तसा? मग झालं. झालात, पण आता ह्या वयात काय करायचंय? अरे गणपुल्या, आतापर्यंत तू पाणी देत होतास ना, इथून पुढे वहिनीनं मी बादल्या भरून पाणी देणार. आता दामल्या पूर्वीचं दामलं नाही राहिलेलं, अँग्री यंग मॅन झाला. ए गणपुल्या, चल बाजूला. 25, 26, 28, 500. दामले नमस्कार. एकबोटे तुम्ही बँकेत पण आलात? अरे म्हणजे काय, तुमचं अभिनंदन करण्यासाठी आलो मी बँकेमध्ये. अभिनंदन कशाबद्दल? अरे कशाबद्दल काय सॉलिड जोर दाखवला तुम्ही सकाळी गणपुल्यांना. हो, जोर कसला आला एकबोटे? ते तुमची आणि माझी युती आहे ना, त्यामुळे मला ते कबूल आहे तुम्ही काळजी करू नका. पण त्यामुळे गणपुल्या कसा नाही पण कसं आहे एकबोटे की नाही, तुम्ही माझ्या पाठीमागे होता म्हणून माझा आवाज पण वाढला. अरे मी तुमच्या पाठीशी असणारच आहे नेहमी, तुम्ही काय काळजी करतायत दामले? अहो 15 वर्षावर मी तुमच्या घरामध्ये राहत होतो ना, तेव्हा असाच तो गणपुल्या मला छळायचा. मला फार राग यायचा होता माणसाचा, पण तो माणूस ना मला जेव्हा बोलायचा, माझ्याशी भांडण करायचं ना, तेव्हा मला वाटायचं चाळीतल्या एका तरी माणसानं माझ्या पाठीमागं असं उभं राहावं म्हणून. पण हा चाळीतला एक सुद्धा माणूस माझ्या पाठीशी उभा राहिला नाहीये. मग मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काळजी कशाला करताय? आणि मी हे तुम्हाला जे काही मदत करतोय ना, हे तुम्ही उपकार वगैरे काही समजू नका दामले. हा माझा जुना हिशोबच मी चुकता करतोय. अहो आणखीन काही त्यांनी केलं असतं ना, थोडी दादागिरी, तर मग मी ना नाही जरा तरी तुम्हाला असं चटकन टच करायला पाहिजे होता. मग बघा मी काय केलं असतं. बॉस, आपली पार्टी रेडी होती. मग आपली पार्टी म्हणजे? आपली पोरं फळीवरच्या प्रत्येक डब्याच्या पाठीमागे 3-3 पोरं बसून ठेवली होती. बसून कसली, घुसवूनच ठेवली होती. जरा आवाज वाढवला असताना धपाक्कन डबे पाडले असते. इतकंच नाही, आतमध्ये 7-8 मुलं खेळत होती. त्यांना जरी बातमी लागली असती ना, तर त्यांनी आतमधली कॉट उचलून बाहेर आणली असती, त्याच्या बायको सकट ते सुद्धा. आणि हे तर काहीच नाही, आणखीन जरा त्याने आवाज वाढवला असताना, तर मग माझ्या बायको समोर त्याचा आवाज बसला असता. मिसेस एकबोटे यांनी एकट्याने त्यांचं कपड्या सकट उचलून डायरेक्ट वरनं फेकून दिलं असतं खाली. मला तुम्ही मदत करताय, मला मान्य आहे, पण काय की तुम्ही जर असं काहीतरी करायला लागला ना, तर चाळीतले लोक म्हणतील की मी चेटूक केलंय की काय. म्हणजे तुम्ही मदत करते
ते सगळं मला मान्य आहे, पण मदत करत असताना जरा सेन्स ऑफ प्रपोर्शन पण ठेवत जा ना. हो ते ठेवलंच पाहिजे. ते काय असतं मला मरू देत. वाजले किती सांग? मला अरे बापरे किती वाजले. दामले चला बँकेतले सगळे लोक घरी गेलेत. चला उठा आपल्या घरचे वाट बघ. आपल्या घरी जायचं ना आपल्याला आपल्या घरी. हो पण मला हा सगळा हिशोब कम्प्लीट केल्याशिवाय नाही येता येणार. करा लवकर ते हिशोब पटकन. नाही ते कसं आहे की हे या 1000च्या नोटा या 500च्या नोटा या सगळ्या टॅली करून मला संध्याकाळी परत उद्या मला माझं नो प्रॉब्लेम मी आहे ना. आय एम हिअर. काय काळजी करता हे तुम्ही? बँकेच आहे ना, तुम्हाला ते तसं तशा पद्धतीनं नाही म्हणजे कसं की पण 1000च्या नोटा आहेत. पण त्या चुरगळतील ना. ओके, लिहा 1000च्या 20 नोटा. चुरगाळत नाही मी ते गोळा करतोय सगळं. 1000च्या 20 नोटा. केले 500च्या 100, 500च्या 100, 200, 500च्या 200 नोटा म्हणजे 1 लाख. 1 लाखांचे झाले 1000च्या 20 नोटा म्हणजे 1,20,000 आणि हे चिल्लर काय पडले त्यामुळे 1,78,000 लिहिले जमा करायचं. चला आपलं घर वाट बघतंय. फक्त उभं राहायचं. लिफ्ट बंद आहे. लाईट गेलेली आहे कॉलनीतली. आपलं उठायचं फक्त. उचलून अलगद वर नेतो असं. घराकडे लक्ष आहे का? हो काय विचारतीये मी. घराकडे काही लक्ष आहे का तुमचं? काय म्हणत होतीस? बरेच दिवस बघतीये मी. रमेशच्या सुद्धा लक्षात आलंय. मधनच घाबरता काय? भिंतींकडे नुसते बघतच राहता. एकटेच बडबडत असता. काय चाललंय काय हो? म्हणजे मी तसं काही एकटा नसतो काही. एकटा नसतो? अहो मग कोण असतं बाजूला? तसं नाही म्हणजे तसं कोणीच नसतं माझ्या बरोबर. म्हणजे बरं तू काहीतरी सांगत होतीस ना. बरं अहो ना ती किती गंमतच झाली. अहो परवा बऱ्याच दिवसांनी ना घराची सफाई करायला घेतली. तर काय आश्चर्य. अहो सिलिंग फॅन एकदम स्वच्छ. खिडक्यांच्या काचा अगदी स्वच्छ. आणि आणि नेहमी धूळ सापडते त्या आपल्या फळ्या. साधं एक बोट जरी फिरवलं ना तरी धुळीचा कण देखील नाही. एक बोटांची पोर. अहो हे एक बोट आहे कोण? आणि त्यांचा फळीच्या धुळीशी काय संबंध? एक बोट नाही म्हणजे त्यांचा तसा काहीच संबंध नाहीये ग. म्हणजे काय मी जरा माझा स्वतःचाच विचार चालला होता. म्हणूनच ना मी घरातलं काही सुद्धा सांगत नाही तुम्हाला. बरोबर आहे. लपवून ठेवत असतीस सारखं. म्हणजे त्या गणपुले तुला ते बादली भरून पाणी देत होते ना, ते तसं लपवून ठेवलं तसं लपवून ठेवतेस. बरोबर आहे की नाही? काहीतरी हो तुमचं आपलं. पण काय हो बायकोला कुठकुठल्या वस्तू लागतात, मार्केटमध्ये काय काय मिळतं, किती लांबवर जाऊन सगळं आणावं लागतं, काहीतरी माहिती असतं का तुम्हाला? बरं ठीक आहे, तुला काय हवंय ते नुसतं सांग. मला सांग नुसतं. देणार आहात? अगं तू सांगून तरी बघ ना. सांगून तरी बघ. दिलत. अगं तू सांग तरी. सांग ना. सांगू? सध्या ना गॅस नाही मिळते. एवढंच ना. उद्या आला म्हणून समज. खरंच देणार आहात तुम्ही? अरे मला माहितीये शेवटी मलाच जाऊन तो आणावा लागणार आहे. तुमच्या ज्याने काय व्हायचं नाही. एक बोट आहे. ऐकलं? गॅस उद्यापासून गॅसची पाईपलाईनच टाकतो घरामध्ये. नको असं काय करू नका. मला फक्त हे बघा 100 सिलेंडर. नाही मला नाही. माझं 50 नाही. मला माझं एक चालेल. 1 सिलेंडर. ठीक आहे, आत्ता आणून देतो. 1 मिनिट. रमेशची आई आली. अहो आत्ताच्या आत्ता दुकानात जा आणि 1 किलोभर पेढे घेऊन या. काय झालं? अहो आपला रमेश तो आता मरता वाचला. हो म्हणजे अगं पण तो आत खेळत होता ना मग. अहो हो पण मी की नाही त्याला माळ्यावर चढवला होता. तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? केवढासा कोळा पोरगा तो. त्याला माळ्यावर चढवायचं म्हणजे काय? आता एखादं भांड हवं असेल तर कसं काढणार? अगं मी नाहीये का? मला सांगायचं, मी चढून काढलं असतं. वय राहिलंय का आता आपलं माळ्यावर चढायचं? अहो ऐकून तर घ्या ना मी काय म्हणते. रमेश माळ्यावर चढला बर का, तो भांड खाली देखील देत होता. अहो ना मला काही कळलंच नाही. मी खाली स्टोव पेटवला होता. मला तर फक्त आवाज ऐकायला आला, आई मी पडलो. मी मटकन खालीच बसले. काय पण प्रसंगावधान आहे. अहो माझं ऐकून तर घ्या. एक शब्द बोलू नकोस. अहो गंमत झाली.
ही काय गंमत आहे? हा गंमत आहे? अहो गंमत पुढे झाली. म्हणजे मी मटकन खाली बसले. म्हटलं आता काहीतरी खाली पडेल, नंतर काहीतरी खाली पडेल. अहो पण खाली काहीच पडलं नाही. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? एखादी लिफ्ट खाली येते ना, तसं एका बाजूने पातेला हळूच खाली आलं आणि दुसऱ्या बाजूने पण रमेश हळूच खाली आला. अगदी हसत हसत. असं कसं? पुन्हा एकबोट्यांचीच पोरं. एक बोटे. अहो हे एक बोटे कोण आहेत? सारखं एक बोटे एक बोटे एक बोटे. तुम्ही ना लपवताय माझ्यापासून काहीतरी. तसं काही नाही आहे. बघ एक मी बरेच दिवस बघते. आता जरा जाऊन रमेशकडे बघ ना. रमेशकडे बघ. पण तो पडत होता तुम्ही ना. लपवताय बरं का? तू रमेशकडे बघ. रमेशकडे बघ. रमेश बघितलं ते एक बोट आहे. नाही बघ, नाही लपवता येत. नाही लपवता येत. चला बाबू निघायचं ना. हा तुमचं आटपलं काम? कमाल आहे, तुमचं अकाउंट एवढं सुधारलं कसं काय? खरं सांगा. काय आहे बापू, नाही तुमचा विश्वास नाही बसणार पण नाही आहे ना बसत विश्वास तुमचा? नाही हो, विश्वास बसतोय माझा, पण हो हे चिंताजनक आहे हो. चिंताजनक? हो. का? किती झालं तरी भूत आहे ते. बिथरलं तर काय कराल? नाही नाही, एकबोटे इज अ व्हेरी नाईस पर्सन. हा, इथे माणसांची गॅरंटी देता येत नाही, तुम्ही भूतांचा हवाला देताय मला. वा. नाही एकबोटे इज अ व्हेरी नीडी पर्सन. म्हणजे त्याला ती जागा हवी ना त्या. अहो तोच तर धोका आहे. गरजेवर जेव्हा मैत्री अवलंबून असते तेव्हा त्या मैत्रीला काही अर्थ नसतो. गरज संपली की मैत्री संपते. गरजेशिवायच्या मैत्रीचं बोला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बापू, पण खरं सांगू का मी तेच सांगतोय तुम्हाला. खरं सांगा, सगळं सांगा, पण त्याआधी मला एक सांगा, एवढी 40 भूत घरात वावरत असताना तुम्हाला झोप कशी लागत होती? एवढंच ना बापू. अहो तुम्हाला गंमत सांगू का, त्यापैकी कुणीही आम्हाला दिसतच नव्हतं. अहो पण तुम्ही त्या भूताला दिसत होता ना. प्रायव्हसी नावाची गोष्ट राहिली का घरात? बापू मी फक्त रमेशच्या झोपण्याची वाट बघत असायचो. आता काय करू मी 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 आता आंघोळ पण करू शकणार नाही बापू. तुम्ही एक बोट आहे ना, घर सोडायला सांगा. नाही पण एकबोटे घर नाही सोडणार बापू. नाही सोडणार? हा, मग तुम्ही बदली मागून घ्या. तुम्ही घर बदलून गेल्यावर एकबोटेला नव्या मालकाची परमिशन घ्यावीच लागेल. त्याच्यात स्वभावाचा ऍडव्हान्टेज घेऊन त्याला पकडायचं. पण बघा, एक लक्षात ठेवा दामले, एक लक्षात ठेवा. काय आहे, शक्ती कितीही मोठी असली आणि ती जरी आपल्यावर प्रसन्न असली तरी शक्तीचा आपल्यावर कंट्रोल नसावा. आपला शक्तीवर कंट्रोल असला पाहिजे. म्हणजे मग ती राजकारणातली शक्ती असो, समाजकारणातली शक्ती असो, किंवा आपल्या ऑफिसमधल्या साहेबाची शक्ती असो, आपला शक्तीवर कंट्रोल असायलाच हवा. याचा विचार करा आणि मग काय ते ठरवा. ठीक आहे बापू, मग ठरलं तर मग. काय ठरलं? मी बदली घेणार. म्हणजे तसं पत्रही आलेलं आहे. मी आलंय का? बर बर बर. मग जाणार कुठे? कुठे? कोल्हापूर. कोल्हापूरला बदली घेईन. अहो चला आवरा लवकर. झालं. पटापटा करा, नाही तर गाडी सुटायची. नाही झालं. मी काय म्हणतो, हे सगळं करण्यापेक्षा
बायका मुलांना ट्रेननी पाठवून द्यायचं आणि आपण आपलं मस्त सामानाचे ट्रक बरोबर जायचं. ट्रक नाही नाही मी 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 ट्रक बरोबर नाही जाणार. मी ट्रकने नाही जाणार. बघा की हो, मी पण हेच म्हणाले होते, ट्रकने जायचं. ह्यांना ना आपल्या सामानाची काळजीच नाही. हो बरोबर आहे, तुलाही तेच हवं ना. मी ट्रक बरोबर जायला हवं, ट्रक कुठेतरी उलटायला हवा. तिथून मी म्हणजे माझं इथे एक बोट एक बोटे, हे एक बोटे काय पिछा सोडत नाहीये. अहो आता जर का कोल्हापूरला जाऊन कळलं की आपलं सामानच गायब झालंय तर काय करणार आहोत? एक तर नवीन शहर, ना ओळख ना पाळख, कसा काय निभाव लागणार आहे ना ते तर देवालाच माहिती. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मी येतो तुम्हाला स्टेशन पर्यंत सोडायला. दामले, इतके दिवस आपण एकत्र राहिलो, माझ्या हातनं काही वेडवाकडं प्लीज माफ करा. थांबले थांबले, कुणक्यांचे आवाज येतात का? आता तरी विश्वास बसला ना बाबू. एक बोटे रडतात. बापरे, माणसाला माणसाबद्दल अटॅचमेंट वाटते हे ऐकलं होतं, पण भूताला जाऊ दे. मी आज जातो, नाहीतर माझ्या मानगुटीवर बसायचे. दामले, एक बोटे तुमची बदली झाल्याचं मला बोलला नाही तुम्ही. हो काय त्यात नाही, पण तुम्ही मला बोलला असतात ना तर मी 20-25 मिनिटात तुमची बदली रद्द करून दाखवली असती. नाही तसं नाहीये एक बोटे. अहो नोकरी आहे ही आणि सगळंच आपल्या मनासारखं कसं घडणार? तरी सुद्धा मला जमलं असतं. मी एस्टॅब्लिशमेंटला 7-8 वर्ष नोकरी केली आहे. असं काय करता दामले? आणि मला तर ना काळजीच वाटतीये. एकतर नवीन शहर, कधी कुठली वस्तू लागेल ना सांगता येत नाही. अहो रागवू नका, पण मी ना पाटावर वंटा सुद्धा बरोबर घेऊन ठेवते. घ्या ना, पाटावर वंटा घ्या, दगड गोटे घ्या, छप्पर घ्या, खांब घ्या, ओटा घ्या. दगड शांत शांत. बरं, तुम्ही तिकीट घेतलं का? हो म्हणते सकाळपासून 100 वेळा चेक करून ठेवलं, म्हणजे ऐन वेळी गोंधळ नको व्हायला. आपण एकदा नग मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9. रमेश कुठे? कधीच खाली जाऊन थांबलाय पहा. अच्छा, म्हणजे 10. तुम्ही जर ते सामान घेऊन पुढे चला. तुम्हाला जेवढं जमेल तेवढे घेऊन पुढे चला. चल मित्र, भेटू पुन्हा. काळजी घे. तिकीट घेतलंस ना? हो घेतलं ना. सकाळपासून 100 वेळा चेक करून ठेवलं. म्हटलं ऐन वेळी गोंधळ नको व्हायला. बरोबर आहे. चल येतो मी. हा, मी जाताना सामान घेऊन जातो. एवढे एवढे दमून कुठून आलाय? इथेच तो होतो ना मग अशी. मगाशी इथे होतो ना, तेव्हा वहिनींचं वाक्य ऐकलं की कोल्हापूरला बदली तुमची झाली तर तिथे आपल्या ओळखीचं पालखीचं कोणीच नाही ना. पण तुम्ही तुम्ही आता इथेच होता, आलात कुठून जाऊन? नाही, माझ्या डोक्यात नाही विचार आला ना. अरे तुमच्या ओळखीचं नाही तर मग माझ्या ओळखीचं कोणी आहे का तिथं जाऊन बघावं. तुमच्या ओळखीचं कोल्हापुरात सुद्धा कोणीतरी आहे? म्हणजे काय, मी म्हणजे तसं ओळखीचं कोणी नाही आहे. पण मी आता इथून गेलो ना तो थेट कोल्हापूरला आणि तिथून इथे आलो. तुम्ही इथून जायच्यात मला तुमची भेट घेणं महत्वाचं होतं ना. नाही हो, माझ्या ओळखीचं कोणी नाही कोल्हापूरला. पण दामले, यू आर लकी. यू आर लकी. हो, काय आश्चर्य सांगू. कोल्हापुरात जाऊन थडकलो तर कळलं 2 दिवसापूर्वी माझा मामे भाऊ वारला होता हार्ट अटॅकनं. त्याचा पत्ता शोधला, त्याला गाठला. तोही हार्ट अटॅकनेच मेला होता ना, आमच्याच कंपनीतला तो. त्याला सांगितलं, अरे
दामले येत आहेत कोल्हापूरला. त्यांचं कोणी नातेवाईक नाहीये तिथे. तर तुम्हाला बँकेने दिलेली ती ब्लॉक आहे ना, ती खोली आहे ना, ते त्याला उघडून दिलंय. म्हणजे खोली नाही उघडता आली, व्हेंटिलेटर म्हणून त्याला आतमध्ये सोडलाय. आता तो खोली वगैरे साफ करून ठेवेल, रंग काढेल, त्याला वहिनींसाठी कडप्पा वगैरे साफ करून ठेवेल. गॅस सिलेंडर सुद्धा सांगितलं मी त्याला नुसतंच तुम्ही सांगायचं. त्याचं नाव सप्रे बरं का, सप्रे. हां, तो लगेच असा येईल मी यायचो तसा, आणि सगळ्या गोष्टी सप्रे भेट देईल तुम्हाला. तुम्ही एवढं कशासाठी केलं? करायला नको. कोल्हापुरात तुमचं कुणी नाही, बहिणी एकट्या, तुम्ही या तुम्ही. पण मी गेल्यानंतर तुमचं काय होणार? ते माझं काय होतं? तुम्ही इथून गेल्यानंतर इथं जो माणूस राहायला येईल त्याला मी सांगेन ना, मी एकमोठ आहे, मला राहू दे तुमच्या घरामध्ये. तो राहू देईल मला. ठीक आहे, पण तुम्हाला त्यानं परवानगी नाही दिली तर काय करणार आहे एकबोटे? नाही दिली तर तुमची तर सोय झाली की नाही कोल्हापूरला? झाली की नाही? झाली की नाही सोय? मग काय, मी बघेन. मला आता माझं सामान नको का? माझं सामान बांधतो मी. काहीतरी म्हटलंय ते खरं आहे. गाव बदललं तरी नशीब नाही बदलत. नशीब नाही बदलत. या गोष्टीला पुष्कळ दिवस झालेत, म्हणून तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं ना, दामले कोल्हापूरला गेल्यावर तार करणार होते, पण दामल्यांची तार नाही. कोल्हापुरात त्यांच्या भावांचं म्हणजे सप्रेंचं आणि दामल्यांचं जमलंय की नाही याची या क्षणापर्यंत मला कल्पना नाही. दामले तुम्हाला भेटले तर त्यांना प्लीज माझा एक निरोप द्या. काळे तुमच्या पत्राची वाट बघतायत. सुमित कॅसेट कंपनीने नाट्य रसिकांसाठी आणलंय एक आगळं वेगळं नाटक, बायको पहावी करून. साठे काकांची अक्कल घ्या जरा तुमच्या या मडक्यात. साठे काका संध्याकाळचा स्वयंपाक करतात स्वतः. साठे काकू फक्त सकाळचा स्वयंपाक करतात. हा, अरे वा, काय अरे वा. त्यांची भांडीवाली एखाद दिवशी आली नाही ना, साठे काका भांडी घासतात. काय राव पप्पू? पप्पू काय पप्पू? काही शेमडा पोरगा आहे काय मी? वाटत नसलो दिसत नसलो तरी कन्फर्म आहे मी बाप आहे तुझा, बरं का? पण मेलं, आमच्या यजमानांना आहे का आमच्या सौंदर्याचं काही कौतुक? यजमान? मग काय, व्हॉट इज दिस यजमान? अगं आमचे हे ग माकडछाप पतिराज. हसतोयस का कबूतर पकडतोयस?
अहो पप्पा तुमचं चाललंय काय? बिबिळा रामोशी इथं आल्यावर आपल्याला मोर्चा बांधणी कशी करायची याची ट्राय चालली ना. तुम्ही सगळे लोक माझ्यावरच का ट्रायल घेताय काही कळत नाही. त्या पिक्चर मध्ये एक हिरो असतो. हिरो म्हणजे मी. त्याची बायको त्याला रोज छळत असते. आयला म्हणजे नक्की मीच. माझ्या जीवनावर इंग्लिश पिक्चर निघतो पण हिला लायकी कळत नाही माझी. परवा की नाही केबलला इतका मस्त सिनेमा लागला होता. केबलला मस्त पिक्चर? कुठला? नौकर बीबी का. नवऱ्याला आपल्या स्थालावर नाचवणाऱ्या मॉडर्न बायकोची एक धमाल कॉमेडी बायको पाहावी करून.